होता आणि त्यावेळेला भाषणामध्ये एकनाथ शिंदे हे जय गुजरात म्हणाले. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी शिंदेकडनं घोषणा करण्यात आली. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेकडनं जय गुजरात. एकनाथ शिंदेंनी जय महाराष्ट्र सोबतच जय गुजरात असं म्हणताच महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. या विधानामुळे सोशल मीडियावर चर्चेचा भडका उडाला. पण यावर अजित पवारांनी असं काही उत्तर दिलं की एकाच वाक्यात सगळा विषय तिथे मिटला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं बोलल्यानंतर अनेक विरोधकांचे किंवा अनेक व्यक्तींचे कान टावकारले. यावरतीच विधान वक्तव्य करताना विरोधकांनी एकनाथ शिंदेंना कानावर धरले. विरोधकांनी यावर तुफान टीका केली. विशेषतः जय गुजरात या घोषणेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले. हे मोदींना खुश करण्यासाठी आहेत का, हा देखील इथे प्रश्न तयार झाला. महाराष्ट्राच्या अस्मितेला घाला घालण्यात येत आहे. मात्र याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शांतपणे पण ठामपणे उत्तर दिलं. शिंदेंच्या वक्तव्याबद्दल बोलले असता शेवटी आपला देश हा एक आहे. गुजरात असो की महाराष्ट्र, जय हिंद महत्त्वाचा. या एका वाक्याने खूप काही सांगून गेलं. एका वाक्यानेच आता स्पष्ट केलं. या विधानावरून एक गोष्ट स्पष्ट होते. महाविकास आघाडी असो किंवा शिंदे गट, गुजरातचा उल्लेख कसा व कुठे केला जातो यावरून राजकीय संकेत दिले जातात. काहींनी याला राजकारणातील मोदी शहांचा खुश करण्याचा प्रयत्नही म्हटलं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिंदेंचा जय गुजरात नारा योग्य होता का, की अजित पवारांचं दिलेलं उत्तर परफेक्ट होतं का? तुमचं मत खाली कमेंटला नक्कीच कळवा. जय महाराष्ट्र पब्लिक.